तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल सियाज मॉम मध्ये। आजचा व्लॉग हा फार स्पेशल आहे, ते मी पुढे सांगतेच का बरं, पण त्याआधी मी आज कुठे आली तर मी आली माझ्या नेबरकडे, जी माझी शेजारी आहे सोनिया। नेबरच नसून ती एक माझी चांगली फ्रेंड पण आहे। तर सोनियाचं घर एवढं का दाखवते त्याचं विशेष कारण म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही इंटेरियर केलंय तो तिचा सख्खा भाऊ। सर्वात आधी त्यांनी हिचं घर डिझाईन केलं होतं, नंतर तिचं बघूनच आम्ही त्यांना कोटेशन दिलेलं आमचं इंटेरियर करण्यासाठी। या पुढील अनेक ब्लॉग मध्ये सोनिया तर तुम्हाला दिसेलच, कारण की आम्ही दोघी कधी कधी सोबतही शूट करतो। तर तिनेही तिच्या घरामध्ये एकदम सुंदर असं क्रॉकरी युनिट बनवलं, सोबतच किचन ट्रॉलीचा एकदम मस्त असा कलर घेतलाय तिने व्हाईट मध्ये, एकदम फ्रेश। सोबतच फिल्टरच्या खाली एवढं छान असं अरेंजमेंट केली आहे पाणी पिण्याची। तर आजचा दिवस स्पेशल का बरे, तर आज सोनियाने डिसाईड केलं होतं की कन्यापूजन करूयात, आणि एकट्याला करण्यासाठी खूपच बोर होऊन जातं, त्यामुळे बाकी तर सगळ्या गोष्टी तीच करणार होती एकटी, पण थोडंसं आम्ही हेल्प करण्यासाठी आज आलेलो। तर इकडे कणिक थोडं हार्ड झालंय का ग, ते थोड्या वेळाने होईल लूज। तर इकडे आमचं छोलापुरी चाललंय। सगळ्यात इंटरेस्ट होतं सर्वात सुंदर जर हिच्या किचन मधली कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तिचं मंदिर। आधी आमचं पण असं फिक्स झालं होतं की मंदिर आपण एक तर टीव्ही युनिटच्या शेजारी घेऊ, नाही तर किचन मध्ये घेऊयात, पण नंतर असं विचार केला की आपण तर नॉनव्हेज खातो, पण हिच्या घरामध्ये कोणीच नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे तिला एकदम परफेक्ट होती जागा म्हणजे किचन मध्ये। छोटंसं मंदिर तिने बनवलंय, खाली सिटिंग, खाली बसून तिला पूजा करता येईल असं तिचं मंदिर। नॉर्मली खाली बसून मांडी घालूनच पूजा करावी असं सगळे म्हणतात, पण ऑप्शन नसेल तर काही करू शकत नाही, जसं की तुम्ही माझं मंदिर बघितलंय। पहिली गोष्ट, माझं मंदिर हे हॉलमध्ये आणि त्याची हाईट खूप आहे, आणि हॉलमध्ये आपण असं खाली मंदिर नाही ठेवू शकत, खाली बसून पूजा नाही करू शकत, त्यासाठी त्याची हाईट अशी एवढी ठेवली आहे। सोबत आपण स्टूल बनवू शकतो, पण तो काही बनवला नाही। पण पॅन्ट्री युनिट तिचं आणि माझं पूर्णपणे सेम आहे। तिचं मंदिराच्या शेजारी आहे, माझं मंदिराच्या मागे फ्रीज आहे, आणि फ्रीजच्या साईडला मी पॅन्ट्री युनिट बनवलेलं आहे। पॅन्ट्री युनिट तसं म्हणायला गेलं तर ऑलमोस्ट सर्वांचे सेमच असतात, पण जमत असेल तर मंदिर मला तरी वाटतं की किचन मध्येच असायला हवं, एकदमच हॉल मध्ये नको। वॉट वगैरे घालून करते हो, मला आवडतं। तर मी याआधी ही भाजी केलेली नव्हती, त्यामुळे ती मला शिकवत होती की, आणि ठीक आहे म्हटलं ब्लॉगही बनवायला पाहिजे, तर मी थोडंसं शूटही करत होते। तुमचं काय चाललंय? काहीच नाही, खेळलं। आणि प्रिश्का कुठे? काय माहिती, घरी गेली। घरी गेली प्रिश्का? हा टेंट आहे का? हो। कुणी बनवलं? बनवला नाही, मागवला। मागवला? Order अच्छा केलं। अच्छा अच्छा। आणि तुझं काय नाव आहे ग? रुद्वी। तुझं काय नाव आहे? क्रिशा। क्रिशा। हो। आम्ही बनवतोय छोलापुरी। आज माझ्याकडे कन्यापूजन आहे। तू लास्टच्या दिवशी का ठेवलं ग कन्यापूजन? आज काही स्पेसिफिक आहे का? आज असं म्हणतात की आजचा दिवस खूप छान आहे, आज मुहूर्त चांगला आहे, म्हणून मी आज करतेय। तसं तर माझा काही प्लॅन नव्हता, पण माझी बहीण बोलली की तू पण कर। एक गोष्ट सांगायची, हा हॉबीने घेतला 16,000 मध्ये फ्लिपकार्ट वर वर्लपूलचा, आणि दाखव हे तुटले, आणि फक्त 2 महिन्यामध्ये याचे हाल झालेत। मेटलच वाटतंय, नाही हे पण तुटले, दोन्ही तुटलेत। ऑनलाईन शॉपिंग करायला पण आता आजकाल भीती वाटायला लागली, म्हणजे का ग? आणि ब्रँड्स आहे परत, ब्रँड वर्लपूलचं आहे। वर्लपूलवाले येतील भांडायला, नाही तर आपल्या कन्सिस्टन्सी थोडी ठीक झालं। काही जेवण बनवता येत नाही ग, एवढं सुंदर टेम्पटिंग वाटतंय आणि हिला जेवण नाही बनवता येत। नाही बनवता येत, काहीतरी बनवतो ना। हे टाकूया आपण आता छोले। मस्त। आता आम्ही दोघी पण सारख्या झालोय, कारण की मला पण काही एवढा म्हणजे ठीक आहे जमतो, गोष्टी धकून जातात, पण तेवढा एवढा नाही जमत, करू शकतो म्हणजे। त्याच्यात अजून पाणी टाकायला पाहिजे थोडं नॉर्मल, पण शिजलेत ऑलरेडी ते खूप चांगले ना। हे रॉक सॉल्ट आहे ना? डायरेक्ट तेच यूज करते का नॉर्मल पण वापरायचं ना? नाही, दोन्ही यूज करते मी। दोन्ही ऍड केले का? हे चांगलं असतं खाण्यासाठी। कोथिंबीर ऍड केली, कोथिंबीर ऍड केली आहे, तर थोडंसं याला आपण
उकळी येईपर्यंत ना. तर इकडे हिचं क्रॉकरी युनिट आहे. एवढं पण काय सेट नाहीये अजून, सेट नाही केलंय, पण सेट झाल्यानंतर मग माझा होम टूर तर मी देणारच आहे सोबत. सोनियाचं घर पण खूप सुंदर आहे, तर मग तिचा पण देऊया होम टूर. इकडे आमची सोनिया दुधाचा शिरा बनवलाय, दूध टाकलंय ना त्यामुळे असं वाटतं व्हाईट व्हाईट झालाय, पण डेफिनेटली टेस्ट खूपच मस्त राहणार. तर सोनियाची इकडे भाजी बनवून रेडी आहे, मस्त दिसते. काय माहिती टेस्टला कशी झाली, पण मस्तच झाली असते. तर गीतांजली इकडे कणिक मळून गेली होती थोड्या वेळा आधी, थोडंसं बाहेर तिला काम होतं, बाहेर गेलेली. तर म्हटलं तिला येऊ दे, तोपर्यंत आपण पुऱ्या करूया, कारण एकालाच एवढे सगळे कामं जास्त होऊन जातात आणि गप्पा गोष्टी करतच जास्तही कामं असतील तरी ते थोडेसेच वाटायला लागतात. आपण पण काहीतरी करायला पाहिजे म्हणून चला हेल्प करू थोडीशी. पुऱ्या करतोय मग. कणिक गीतांजली मळून गेली आणि मी तळणार आहे. तू तू तळते का? बरे थोडस हेल्प तर पटापट काम होतं. मी आता गीतांजली म्हटलं होतं ना, तर ही गीतांजली, ही आहे गीतांजली आणि ही सिया आणि रियाच्या फ्रेंड्स येत आहेत आता कन्यापूजनसाठी. रिया तयारी करतीये. ही माझी मुलगी रिया, ही गीतांजली आणि पल्लवी करतीये पुऱ्या. एवढा आवाज होता घरामध्ये, सगळे लहान मोठं मुलं आलेले, मुली असो मुलं असो. असं म्हणतात की कन्यापूजनच्या वेळेस एक मुलगाही असायला पाहिजे. एवढं काही मला माहिती नाही, पण असं म्हणतात. कन्यापूजन इकडे झालं. नंतर सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं, म्हणजे आधी सगळ्या कन्यांनी केलं. आणि आता वेळ होती ती म्हणजे गिफ्ट, लहान मुलांसाठी जे पण छोटे मोठे गिफ्ट्स असतात ते खूप सारे तिने आणलेले. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो. अंजली, सोनियाला तर तुम्ही ओळखतात कारण की आपण भाजी बनवली आज. तर आमचं जेवण चाललंय इकडे. बाकीच्या नको असेल त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. ओके ओके शुअर 9,000 होतील लवकरच. हो, तर आपली यूट्यूबची फॅमिली लवकरच 9,000 पर्यंत जाणार आहे. तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला, शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर प्लीज कुणाला शेअर करा, जे तुमचे रिलेटिव्स असतील वगैरे, ज्यांना फॅमिली व्लॉग वगैरे बघायला आवडत असतील. आणि चॅनलला प्लीज 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 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. तर इकडे आमचं मैत्रीण प्रेम दाखवणं चालू होतं, भांडे वगैरे घासून. असा होता आजचा दिवस. तर भेटू लवकरच, तोपर्यंत बाय बाय.